नमस्कार मित्रांनो, आपण वर्णमाला हा चॅप्टर बघितला. सोबतच वर्णाचे उच्चारस्थाने पण बघितली. तर आजपासून आपल्या मराठी व्याकरणाच्या सेशनमध्ये संधी या चॅप्टरला सुरुवात करूया. संधी काय असतं, संधी चॅप्टरमध्ये नेमकं दिलेलं काय ते आपण डिस्कस करूया. नंतर संधी चॅप्टरबद्दल विश्लेषणात्मक आपण बघूया. ठीक आहे. तर बघा, मराठी व्याकरणामधली संधी. संधी म्हणजे काय असतं, तर दोन शब्दाच्या एकत्रीकरणास किंवा जोडणीस. ठीक आहे. दोन शब्दाच्या एकत्रीकरणास किंवा जोडणीस संधी असे म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवणार की दोन शब्द असतील त्याच्या एकत्रीकरणास किंवा जोडणीस त्याला काय म्हणणार, संधी असे म्हणतात. आणि संधीचे मुख्य प्रकार किती पडतात रे? 3 पडतात. 3 मुख्य प्रकार कोणते कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ठीक आहे. तर स्वर संधी जी तिचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार आहे. स्वर संधीचे किती प्रकार आहे? 4. एक आहे सजातीय, तिला सजातीय स्वर संधी म्हणतात किंवा दुसरं नाव काय त्याचं? दीर्घत्व स्वर संधी असं म्हणतो आपण. काय म्हणणार? सजातीय स्वर संधी किंवा काय म्हणणार? दीर्घत्व स्वर संधी. आपल्याला सजातीय विजातीय तर माहिती आहे. याच्यामध्ये मेन शब्द म्हणजेच कोणते, त्या शब्दाकडे भर द्यायचा. दीर्घत्व स्वर संधी किंवा गुणादेश स्वर संधी काय असतं. ठीक आहे. तर सजातीयला दुसरं नाव काय? दीर्घत्व स्वर संधी. आणि विजातीयला दुसरं नाव काय? गुणादेश स्वर संधी असं आहे. ठीक आहे. कालचा जो काही सेशन झाला होता आपला, जो अगोदर याच्या अगोदरचा जो सेशन झाला आहे त्याच्यामध्ये मी सजातीय आणि विजातीय स्वर सांगितलेले तुम्हाला. सजातीय स्वरांची जोडी काय कोणती होती आणि विजातीय स्वरांची जोडी काय होती. तर आपल्याला त्याचा उपयोग या स्वर संधीमध्ये होणार आहे. ठीक आहे. तर सजातीय स्वर संधीला दुसरं नाव आहे दीर्घत्व स्वर संधी आणि विजातीय स्वर संधीला दुसरं नाव काय? गुणादेश स्वर संधी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी संधी कोणती, त्याच्यामध्ये तिसरा प्रकार कोणता आहे स्वर संधीचा? वृद्धादेश स्वर संधी. आणि चौथा प्रकार आहे यनादेश किंवा त्याचं दुसरं नाव काय? संप्रसारण स्वर संधी. यनादेश स्वर संधी किंवा काय दुसरं नाव? संप्रसारण स्वर संधी असेल. ठीक आहे. काय काय बघितलं आपण स्वर संधीमध्ये? किती प्रकार आहे? 4. त्याच्यातलं एक सजातीय, त्याचं दुसरं नाव काय? दीर्घत्व स्वर संधी. आणि दुसरा प्रकार विजातीय स्वर संधी, त्याला दुसरं नाव काय? गुणादेश स्वर संधी असं म्हणणार आपण. ठीक आहे. कशाही प्रकारे विचारू शकता तुम्हाला, तर आपण तयार असायला पाहिजे. कशाही प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्न पडला तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर वृद्धादेश स्वर संधी. वृद्धादेश स्वर संधी हा तिसरा प्रकार आहे स्वर संधीचा. त्याच्यानंतर चौथा काय? यनादेश. यनादेशला दुसरं नाव काय? संप्रसारण स्वर संधी. यनादेश स्वर संधीला दुसरं नाव काय आहे? संप्रसारण स्वर संधी असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले पुढचा व्यंजनचा संधीचा प्रकार कोणता? व्यंजन संधी. व्यंजन संधीचे किती प्रकार पडतात? एकूण 3 प्रकार पडतात. किती प्रकार हे? 3. ठीक आहे. आणि हे स्वर संधीचे किती प्रकार आहे? 4 प्रकार आहे. कितीचे प्रकार याचे? 4 प्रकार टोटल. लक्षात ठेवा, प्रकार कोणाचे याच्यामधूनच प्रश्न येतो आणि आपल्याला त्याचे उपप्रकार न विचारता त्याच्यातला मुख्य संधीचं स्वरूप विचारतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे. या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही लगेच त्याच्यावर जातात. स्वर आला की लगेच स्वर संधी म्हणतात तुम्ही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि स्वर संधी व्यतिरिक्त त्यांनी स्वर संधीमधले उपप्रकार जरी विचारले तर ते पण माहिती असायला पाहिजे आपल्याला. आपण डिटेलमध्ये यांना एक एक करून हे संधीचे प्रकार, ही जी स्वर संधी तिचे एक एक करून आपण हे प्रकार बघणार आहे. पुन्हा डिटेलमध्ये बघायचे आपल्याला. ठीक आहे. बघा, व्यंजन संधीचे किती प्रकार आहे? 3. कोणते कोणते? प्रथम व्यंजन संधी. दुसरा प्रकार काय? तृतीय व्यंजन संधी. आणि तिसरा प्रकार काय? अनुनासिक व्यंजन संधी. ठीक आहे. कोणते कोणते प्रकार आहे? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि तिसरा काय? अनुनासिक व्यंजन संधी. आणि विसर्गाचे काही प्रकार पडत नाही. विसर्गाचे काही नियम असतील त्या नियमांना आपण बघणार आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला आता आपण सुरुवात करूया. स्वर संधीतला पहिला प्रकार असणार आहे सजातीय किंवा त्याला दुसरं नाव काय? दीर्घत्व स्वर संधी. या प्रकाराला बघणार आहे. ठीक आहे. ओके. आपण आता संधी या प्रकारातील स्वर संधीला सुरुवात करूया. स्वर संधीमधील पहिला प्रकार कोणता आहे? सजातीय स्वर संधी. त्याला दुसरं नाव काय? दीर्घत्व स्वर संधी. ठीक आहे. सजातीय स्वर संधी आणि दीर्घत्व स्वर संधी. सजातीय म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये नाही का जे स्वर येतात एकाच उच्चारस्थानातील स्वर असतात. जसे की अ आणि आ, इ ई आणि उ उ असे एकाच जातीतील म्हणजेच एकाच उच्चारस्थानातील आलेले स्वर आहेत. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय असणार आहे? कसं ओळखणार तुम्ही सजातीय स्वर संधी आहे किंवा दीर्घत्व स्वर संधी आहे? तर ती कशी ओळखणार? एकत्र येणारे दोन्ही वर्ण एकाच उच्चारस्थानातील असतील तेव्हा त्यास सजातीय किंवा दीर्घत्व स्वरसंधी असे म्हणणार. काय म्हणणार? दीर्घत्व किंवा काय म्हणणार? सजातीय स्वरसंधी असं म्हणणार. आणि त्याला ओळखणार कसं मग? तर त्याच्यामध्ये बघा, हे देवालय शब्द आहे. हा देवालय आपण पहिल्याच याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टार्टिंगला सांगितलं की संधी म्हणजे काय, तर दोन शब्दाच्या एकत्रीकरणात संधी असे म्हणतो आपण. तर याच्यामध्ये बघा, देवालय, देव प्लस आलय. बघा, देव प्लस आलय, तर देव मध्ये याच्यामध्ये काय येतं? अ येतोय बघा. अ
आणि याच्यामध्ये देव व म्हणत असताना शेवटी काय जोडलेलं आहे त्याच्यामध्ये अमिश्रित आहे आणि प्लस त्याच्यामध्ये हा काय आ. ठीक आहे. तर मग सारखे त्याच्यामध्ये स्वर आले ना अ आणि आ काय सजातीय आहे म्हणजे एकाच उच्चार स्थानातील येते. त्याच्यानंतर मिष्टान्न मिष्ट मिष्ट प्लस अन्न हा ना तर मग इथं आ येणार आहे. आपण जरी इथं फोड केल्यानंतर अन्न असं म्हणतोय पण एकत्र झाल्यानंतर त्याचा उच्चार कसा होत होता मिष्टान्न म्हणत होतो आपण काय म्हणत होतो मिष्टान्न. मिष्टान्न म्हणजेच काय मिष्ट प्लस अन्न. ठीक आहे. तर मग लक्षात ठेवणार की एखादा कोणताही शब्द दिलेला असेल आणि त्याची जर संधी ओळखायला सांगितली तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याची पहिले फोड करणार. फोड केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या शेवटचा जो काही वर्ण आहे त्याला त्याच्यात कोणता स्वर मिश्रित आहे. मग देव मध्ये कोणता देव हा ना तर देव मध्ये कोणता मिक्स आहे देवचा शेवटचा अक्षर कोणता आहे व तर व मध्ये काय मिक्स आहे अ मिक्स आहे ना. आणि आलय मध्ये बघा हा आलय जो शब्द आहे त्याच्यामध्ये आ मिक्स आहे. तर अ प्लस आ एकाच उच्चार स्थानातील एकाच उच्चार स्थानातील असतील बघा. अ प्लस देव मध्ये अ मिश्रित होता आणि आलय मध्ये आ मिश्रित होता. तर या दोघांच्या मिश्रणातून जो काही हे दोन मिक्स झाले तर याच्यामध्ये सजातीय झाले ते. जर याच्या पुढे वेगळा स्वर येऊन गेला असता ई वगैरे तर ती सजातीय स्वरसंधी नसती किंवा दीर्घत्व स्वरसंधी नसती ती. ठीक आहे. तर मग तुम्हाला याच्यामध्ये समजायला पाहिजे की काय सजातीय स्वरसंधी काय असते किंवा दीर्घत्व स्वरसंधी काय असते. सजातीय मध्ये काय असतं त्याच्यामध्ये येणारे जे स्वर असतील ते एकाच उच्चारस्थानातील असतील. ठीक आहे. कोणते कोणते एकाच उच्चारस्थानातून येणारे अ आणि आ असतील. त्याच्यानंतर ई ई त्याच्यानंतर काय असणार आहे उ आणि हा उ असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवणार ए आई बघा ए आई ए आणि काय असणार आहे आई. त्याच्यानंतर आहे ओ औ काय येते एकाच उच्चारस्थानातून येणारे स्वर आहे. तर हे स्वर जर एकाच उच्चारस्थानातून येणारे जे स्वर आहे ते फोड केल्यानंतर त्या शब्दामध्ये जर मिक्स असतील तर त्याला आपण कोणती संधी म्हणणार सजातीय स्वरसंधी किंवा काय म्हणणार दीर्घत्व स्वरसंधी असं म्हणणार. ठीक आहे. कळलं. आता दुसरा प्रकार कोणता आहे विजातीय स्वरसंधी म्हणजे तिला दुसरं नाव काय गुणादेश स्वरसंधी असं पण म्हणतो आपण. विजातीय स्वरसंधीला दुसरं नाव काय गुणादेश स्वरसंधी असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये बघा काय असणार आहे अ आणि आ असणार आहे स्टार्टिंगला अ आणि आ पहिला जो शब्द असेल ना जो जोडणी केलेली शब्द जो असेल त्याच्यामध्ये अ आणि आ असा स्वर निघणार आहे आणि त्याच्या पुढे जो काही जोडून येणारा जो काही स्वर असेल शब्द असेल त्याच्यामध्ये काय जोडलेला असणार आहे हा ई असेल किंवा हा ई असेल उ असेल किंवा हा उ असेल किंवा रू असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याची डेफिनेशन काय म्हणते व्याख्या काय म्हणते बघा अ किंवा आ समोर अ किंवा आ समोर ई उ रू ई उ रू म्हणजेच हे बघा हे इथं सांगितलेल्या प्रमाणे ई उ रू जर दिसत असलं ना त्याच्यामध्ये यांच्यापैकी एखादा स्वर आल्यास त्याऐवजी अनुक्रमे ए ओ अर या अक्षराची निर्मिती होते म्हणून त्याला विजातीय स्वरसंधी म्हणतात. म्हणजे आणि त्याच्यामध्ये नाही का मोस्ट ऑफ दी जर बघितले तुम्ही मराठी व्याकरणामध्ये तर विजातीय स्वरसंधीमध्ये एक मात्रावाले शब्द जास्त असतात बघा एक मात्रावाले शब्द असतात जसे गणेश सुरेश बघा इथं गणेश गणेश शब्द जो आहे बघा मग याच्यामध्ये कसं बनतंय बघा गणेशची फोड जर केली तर गण प्लस ईश तर याच्यामध्ये अ मिक्स आहे आणि याच्यामध्ये ईश मध्ये काय मिक्स आहे रे ई तर अच्या समोर ई आला तर त्याच्या जर दोघांना एकत्र केलं तर काय बनतो आई बनतो ना काय बनतोय आई बघा हा 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 ए बनतोय बघा ए ए हा ना अ आणि ई मिक्स केला तर काय बनतो ए बनतोय. त्याच्यानंतर इकडे बघा याच्यामध्ये सप्तर्षी सप्तर्षी सप्त प्लस ऋषी तर अ मिळतोय बघा सप्त मध्ये काय मिळतोय अ आणि या ऋषी मधला ऋ तर या दोघांना जर केलं तर सप्तर्षी सप्तर्षी तर अर बनताय तिथं काय बनतोय या दोघांच्या मिश्रणातून काय बनतोय अर असा उच्चार होतोय त्याच्यातून सप्तर्षी म्हणतो आपण सप्तऋषी. तर सप्तऋषी म्हणत असताना त्याच्यामध्ये अर हा मिक्स येते हा ना. तर मग लक्षात ठेवणार याच्यामध्ये कसं लक्षात ठेवणार याची ट्रिक म्हणजे सिंपल ट्रिक काय लक्षात ठेवणार जर जास्तीत जास्त शब्द जर दिसला तिथं तर एक मात्रावाले जिथं पण शब्द दिसला एक मात्रावाला बघा असा एक मात्रा जर जिथं पण दिसला समजून जायचं ती कोणती संधी विजातीय स्वरसंधी किंवा गुणादेश स्वरसंधी असं लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्यामध्ये सारखे स्वर असतील तर त्याला काय म्हणणार आहे सजातीय स्वरसंधी किंवा काय म्हणणार दीर्घत्व स्वरसंधी असं म्हणणार आहे तुम्ही. ठीक आहे. बघा विजातीय स्वरसंधीला दुसरं नाव काय गुणादेश स्वरसंधी सजातीय स्वरसंधीला दुसरं नाव काय दीर्घत्व स्वरसंधी असे नाव आहे त्यांचे. ठीक आहे. पहिल्या सजातीय मध्ये काय असतात स्वर एकाच उच्चार स्थानातील असतील आणि विजातीय मध्ये काय असतील तर त्याच्यामध्ये पहिला जो शब्द असेल त्याच्यामध्ये अ किंवा आ असणार आहे आणि त्याच्यासमोर येणारे स्वर कोणते असतील ई किंवा उ उ किंवा रू असणारे हे जर स्वर दिसले त्याच्यासमोर तर समजून जायचं की ती विजातीय स्वरसंधी कोणती ती विजातीय किंवा तिला दुसरं नाव काय गुणादेश स्वरसंधी असं म्हणणार.
आणि त्याच्यासमोर तसं पण तुम्हाला जर ओळखू येत नसेल तर तुम्ही त्याला कन्फर्म करण्यासाठी काय करू शकता, अ किंवा आच्या समोर जर इ उ रू हे आलेलं आहे बा, पण मला वाटत नाही कन्फर्म, तर मग तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये जो आलेला अ आणि इ आलाय तर तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये अ आणि इ त्या एकत्रीकरणातून तुमचे हे शब्द बनताय का बघायचं तिथं. ए बघा हे अक्षर बनतायत, हे स्वर बनतायत बघायचं. ए ओ आणि अर जर बनत असेल तर कन्फर्म ती कोणती संधी असणार आहे, विजातीय स्वर संधी असणार आहे, किंवा त्याला दुसरं नाव काय, गुणादेश स्वर संधी असं म्हणणार आहे. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो आपण सुरुवात करूया तिसरा प्रकार, आपले जे काही स्वर संधी चालू होते ना, स्वर संधी मधले दोन प्रकार बघितले आपण. आता तिसरा प्रकार बघणार. त्याच्यामध्ये तिसरा कोणता आहे रे, वृद्धादेश. वृद्धादेश स्वर संधी कोणती, वृद्धादेश स्वर संधी. त्याच्यामध्ये काय असतं बघा, अ आ समोर कुठलाही संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती आहे, ते संयुक्त स्वर कशाला म्हणतो आपण, जे दोन स्वरातून, दोन अ किंवा आ, बघा अ समोर ई मिक्स करायचो बघा आपण, ई किंवा ई मिक्स करायचो आणि त्याच्यापासून ए, आई, ओ, नंतर औ, हे स्वर कोणते रे, संयुक्त स्वर आहे. हे संयुक्त स्वर काय होत आहेत आल्यास त्याऐवजी ऐ किंवा औ या दीर्घ संयुक्त स्वराची निर्मिती होते. आई आणि औ हे काय दीर्घ संयुक्त स्वर आहे ना, दीर्घ म्हणजेच काय उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागणार, एला जास्त उच्चार करताना जास्त कालावधी लागत नाही, पण आई म्हणत असताना आपल्याला नाही का जोर द्यावा लागतो, म्हणून ते दीर्घ आहे ना. नंतर औ पण कसं आहे, दीर्घ आहे. तर मग आई किंवा औ या दीर्घ संयुक्त स्वराची निर्मिती होते. त्या संधीला जिथं दीर्घ स्वरांची निर्मिती होईल त्या संधीला आपण काय म्हणणार आहे, वृद्धादेश स्वर संधी असं म्हणणार. बघा काय म्हणतोय मी, वृद्धादेश स्वर संधी म्हणजे काय, तर अ आणि आ समोर कुठलाही संयुक्त स्वर आल्यास, कुठलाही संयुक्त स्वर कोणता बी, म्हणजे ए ऐ ओ औ या हा कुठलाही संयुक्त स्वर आल्यास त्याऐवजी ऐ किंवा औ या दीर्घ संयुक्त स्वराची निर्मिती होते, तेव्हा तिथं जी संधी होते त्या संधीला म्हणणार वृद्धादेश स्वर संधी. आणि अशी वृद्धादेश स्वर संधी येत असेल तर हा वृद्धादेश स्वर संधी उपप्रकार आहे कशाचा, स्वर संधीचा. स्वर संधीतील उपप्रकार किती आहे, तो तिसरा. उपप्रकार माहिती असले तर आपल्याला मुख्य प्रकार पण कळतो. ठीक आहे. तर आणि त्याच्यामध्ये ट्रिक काय लक्षात ठेवणार, ट्रिक काय लक्षात ठेवणार, वृद्धादेश स्वर संधी मधली दोन मात्रावाले जिथं पण शब्द असले ना, दोन मात्रावाले इथं असे बघा या शब्दामध्ये दिसत आहे, वनौषधी, वृक्षौदार्य, जिथं बी दोन मात्रावाले शब्द दिसतील त्याला कोणती संधी म्हणणार, वृद्धादेश संधी. ठीक आहे. मागं पण ट्रिक सांगितली मी त्या मागच्या उपप्रकारामध्ये. ठीक आहे. तर मग बघा काय होतंय, वन औषधी, बघा वन औषधी म्हणतो आपण, वन बघा वन, मग वन मध्ये काय येतं, वन अ येतोय. याच्यामध्ये बघा वनौषधी, वनौषधी म्हणतोय आपण, तर मग वनौषधीचं ओ येतोय. आणि या अ आणि ओ ला जर मिक्स केलं ना आपण, हे दोघांच्या मिश्रणातून जो जे काय बनतंय, औ बनतोय, तिथं काय बनतोय, औ. किंवा डायरेक्टली इथं बघा रे, वन प्लस औषधी घेतोय, तर मग औषधी मध्ये बघा औ आलाय ना, दीर्घ स्वर बनतोय बघा औ, दीर्घ संयुक्त स्वर बनतोय. जर दीर्घ संयुक्त स्वर जर दिसलेला दुसऱ्या शब्दामध्ये दिसत असेल तुम्हाला, तर ती संधी असणार आहे वृद्धादेश स्वर संधी. ठीक आहे. जसे की इथं बघा वृक्षौदार्य, वृक्षौदार्यामध्ये बघा वृक्ष प्लस औदार्य, तर मग इथं बघा काय बनतोय, दीर्घ संयुक्त स्वर बनतोय, दीर्घ संयुक्त स्वर. म्हणजेच आपण काय बघितलं की याच्यामध्ये अ आ तर येणारच आहे, पण त्याच्या समोर येणारा जो काही स्वर आहे तो स्वर कोणता असणार आहे, तर दीर्घ स्वर असणार आहे. आणि तो कोणता आहे, संयुक्त आहे. संयुक्त कोणते असतात, ज्याच्यामध्ये जे रस्व, ज्याचे जे साधारण आपले जे काही स्वर आहे ते स्वर, दोन स्वर मिक्स होऊन बनणारा जो काही स्वर असेल त्याला काय म्हणणार आपण, संयुक्त स्वर म्हणणार आहे. आणि संयुक्त स्वर कोणता बनतोय फायनली आपला, तर तो दीर्घ बनतोय, आई किंवा काय बनतोय, औ. जिथं आई किंवा औ बनत असेल तर त्या संधीला आपण काय म्हणणार आहे, वृद्धादेश स्वर संधी असं म्हणणार आहे. आणि सिंपल ट्रिक लक्षात ठेवायच्यातली, जिथं पण दोन मात्रा दिसले तर समजून जायचं ती संधी कोणती, वृद्धादेश स्वर संधी. ठीक आहे. पुढची संधी कोणती आहे मग, यनादेश, त्याला दुसरं नाव काय, संप्रसारण स्वर संधी. यनादेश किंवा दुसरं नाव काय, संप्रसारण स्वर संधी. याच्यामध्ये काय असतं बघा, ई उ रू यांच्या समोर कोणतेही विजातीय स्वर आल्यास, विजातीय बघा, ई समोर जर ई आला तर यनादेश किंवा संप्रसारण स्वर संधी बनणार नाही. ई समोर विजातीय स्वर यायला पाहिजे. विजातीय म्हणजे काय, वेगळा कोणता तरी स्वर यायला पाहिजे. ईच्या समोर सजातीय स्वर यायला नको. सजातीय म्हणजे कोणते, ईच्या समोर जर ई आला तर ती संप्रसारण बनणार नाही, ती सजातीय स्वर संधी बनून जाईल ना. त्याच्या समोर काय यायला पाहिजे, मग अ आला चालेल, आ आला तर चालेल, वेगळे विजातीय यायला पाहिजे.
आणि उ आला तर उच्या समोर ई आला तरी चालेल. ठीक आहे. उच्या समोर उसाचा उ आला तर चालणार नाही. याच्यामध्ये लक्षात ठेवणार की यनादेश किंवा संप्रसारण स्वर संधीमध्ये ई उ रू यांच्या समोर कोणतेही विजातीय स्वर आल्यास त्याऐवजी अनुक्रमे यव्र य व र. बघा आपले जे य व र य र लव आपण म्हणत होतो बघा, य र लव हे अर्धस्वर होते. काय होते? अर्धस्वर. ठीक आहे. तर याच्यामध्ये अर्धस्वरातले कोणते कोणते घेतो आपण? य व र. यव्र नाव लक्षात ठेवा, यव्र. बघा, यव्र या अर्धस्वरांची निर्मिती होते म्हणून त्याला आपण काय म्हणणार? यनादेश किंवा संप्रसारण असे म्हणतो. तर यव्र मध्ये हे शब्द बनताय, हे अक्षर येत आहे का ते बघू आपण. बघा, कित्येक, किती प्लस एक, कित्येक, कित्येक असं म्हणत असताना नाही का काय बनतंय? कित्येक. य य येतो त्याच्यामध्ये. कित्येक म्हणत असताना काय होतं? य येतो ना, हा मिक्स आहे. य मिक्स आहे ना इथं. य मिक्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणती संधी बनते? यव्र हा शब्द, यव्र हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही. यव्र हा शब्द लक्षात ठेवा. यव्र मधला जर एखाद्या शब्दामध्ये य दिसला, व दिसला किंवा र दिसला, य व र हे जर दिसत असतील तर तुम्ही लगेच समजून जायचं की ती संधी कोणती? यनादेश किंवा संप्रसारण स्वर संधी. आणि यनादेश किंवा संप्रसारण स्वर संधी असेल तर मग त्याला आपण काय म्हणणार? स्वरसंधीचा मुख्य प्रकार आहे तो. स्वरसंधी ही मुख्य प्रकार, त्याच्यातले उपप्रकार आहे. त्याच्यातला चौथा प्रकार बघतोय आपण. ठीक आहे. तर चौथा प्रकार कोणता आहे? यनादेश किंवा काय म्हणणार? संप्रसारण स्वरसंधी. ठीक आहे. तर यनादेश मध्ये जी काही संप्रसारण स्वरसंधी हिला लक्षात कसं ठेवणार? ई उ रू यांच्या समोर कोणताही स्वर यायला पाहिजे? विजातीय स्वर यायला पाहिजे. आणि ते स्वर मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बनायला पाहिजे? य व र हे बनायला पाहिजे. य व र हे या अर्धस्वरांची निर्मिती झाली पाहिजे. या अर्धस्वरांची निर्मिती झाली तर समजून जायचं की ती संधी कोणती? यनादेश किंवा काय ती? संप्रसारण स्वरसंधी. कळलं असेल तुम्हाला. आपण स्वरसंधीचा पुन्हाचे पुन्हा त्याचे प्रकार पण बघितले. आता पुढील प्रकार आपल्या येणाऱ्या पुढील सेशन मध्ये आपण बघू. स्वरसंधी बघितली, आता व्यंजन संधी आणि विसर्ग संधी ते पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करूया. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.